नमस्कार. आजच्या जेम विशेषमध्ये आपलं स्वागत. मी श्रेयस पांडे. सध्या देशामध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत. मोठमोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून उमेदवारीबाबत दावे प्रतिदावे होताना दिसतात. कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा दावे प्रतिदावे करण्याची जणू होडच लागली आहे. त्यात चर्चा आहे बीड लोकसभा मतदारसंघाची. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना बीडमधून लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवण्याची भाजपाची तयारी असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोर धरू लागलेली आहे. याच निमित्तानं बीडमध्ये नेमकी हवा कुणाची हा प्रश्न उपस्थित होतो आणि पक्ष कुणाला संधी देते हे येत्या काळात स्पष्ट होणारच आहे. पण बीड मतदारसंघामध्ये उमेदवारीचा काय पेच आहे, काय समीकरण उमेदवारीबाबत पुढे येत आहेत आणि मुंडे विरुद्ध मुंडे हा संघर्ष 2024ला सुद्धा पाहायला मिळणार का, असे अनेक सवाल आहेत जे आपल्या नागरिकांच्या मनात आहेत. आजच्या या कार्यक्रमात आपण त्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवात करूया जेम विशेषला. वेळ आली तर दुसऱ्या देशात जाऊन लढणार, पण प्रीतम मुंडे यांच्या लोकसभेच्या जागेवर लढणार नाही अशी भूमिका मांडणाऱ्या भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या भूमिकेमध्ये आता काहीसा बदल झाल्याची चर्चा आहे. तर यंदा बीड लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचं नाव पुढे येत आहे. कारण आता पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा बीड मतदारसंघामध्ये जोर धरू लागलेली आहे. 2019 मध्ये बीड विधानसभा निवडणुकीची लढत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये रंगली. मात्र 2024च्या बदललेल्या समीकरणांना आपण जर पाहिलं तर पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा लोकसभेसाठी सुरू आहे. कारण आता महायुतीचं सरकार आहे, सत्ताधारी महायुती आहेत आणि मुळात राष्ट्रवादी ही आता महायुतीमध्ये सामील झालेली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीकडून उमेदवार आहेत, ते आता महायुतीचे उमेदवार असतील. त्यामुळे महायुतीकडून आता पंकजा मुंडे लोकसभेसाठी जाणार अशी चर्चा सध्या होती आणि त्यांचं नाव स्पष्ट केलं जात आहे. त्यानंतर महायुतीच्या मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी संदर्भातले संकेत दिलेले आहे. मात्र बीडमधून कोण लढणार हे वरिष्ठच ठरवतील असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट सांगितलं. त्यामुळे बीड लोकसभा कोण लढवणार, प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे मैदानात येणार का, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. बीड लोकसभा मतदारसंघ राज्यातील अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा मतदारसंघ म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे. त्याच मतदारसंघामध्ये मुंडे विरुद्ध मुंडे असा संघर्ष पाहायला मिळेल का असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे आणि तसे संकेतही मिळतात. प्रीतम मुंडेंना तिसऱ्यांदा बीड लोकसभा मतदारसंघातून संधी मिळणार का, की यंदा दुसरा नवा चेहरा बीडमध्ये पाहायला मिळेल, याकडे सर्वांचा नजरा आहेत. त्याबाबतच आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे या संदर्भातली माहिती देतात. पाहूयात. महाराष्ट्रातला महत्त्वाचा असलेला बीड लोकसभा मतदारसंघ यंदा नेमकं या मतदारसंघातून काय स्थिती असेल या सगळ्याची उत्सुकता संबंध राज्याला लागलेली आहे. हॅट्रिक मारण्यासाठी प्रीतम मुंडे जरी सज्ज असल्या तरी देखील या मतदारसंघामध्ये आता पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा होऊ लागलेली. त्यामुळे खरंच प्रीतम मुंडे यांना हॅट्रिकची संधी भाजपकडून दिली जाईल का याकडे देखील आता प्रश्न उपस्थित होऊ लागलेले आहेत आणि पक्ष प्रीतम मुंडे ऐवजी त्यांच्या भगिनी असलेल्या पंकजा मुंडे यांना बीड मतदारसंघातून लढवणार असल्याची जोरदार चर्चा जी आहे ती बीड मतदारसंघामध्ये सुरू आहे. मात्र पंकजा मुंडे यांनी आपण प्रीतम मुंडे यांच्या ठिकाणी निवडणूक लढवणार नसल्याचं मागं स्पष्ट केलंय. तरी देखील भाजप हा धक्कादायक आणि अत्यंत आश्चर्यकारक निर्णय घेणारा पक्ष समजला जातो. कारण की अचानक पद्धतीने भाजपमधून असे निर्णय येतात की त्यावर लोकांना विश्वास करणं देखील काही वेळास कठीण होताना दिसते. त्यामुळे नक्की या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा प्रीतम मुंडे यांना संधी मिळेल का याकडे देखील आता संबंध राज्याचं लक्ष असणार आहे. उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड. बीड मतदारसंघाची चर्चा सुरू आहे. बीड मतदारसंघामध्ये 6 आमदार येतात आणि 1 खासदार येतो. कसा आहे बीड मतदारसंघ, किती आमदार आहेत, कोणत्या क्षेत्रातून आहेत आणि त्यांचा राजकीय पक्ष कोणता आहे हे सुद्धा आपण पाहूयात. बीड मतदारसंघाची यादी आपण पाहतोय. आमदारांचं नाव, मतदारसंघ आणि त्यांचा पक्ष. धनंजय मुंडे हे परळीतून आमदार आहेत राष्ट्रवादीकडून. प्रकाश सोळुंके हे माजलगाव राष्ट्रवादीतले आमदार आहेत. तर बाळासाहेब आजबे हे आष्टी इथून राष्ट्रवादीचे आमदार आहेत.
बीड मतदारसंघातली यादी पाहतोय आपण, तर 6 आमदारांची तिथे नावं आहेत. लक्ष्मण पवार हे गेवराई इथून येतात, नमिता मुद्रा केजमधून येतात, भाजपाचे उमेदवार आहेत, भाजपा त्यांचा पक्ष आहे. तर संदीप क्षीरसागर हे आधी राष्ट्रवादीत होते, आता शरद पवार गट म्हणजे राष्ट्रपामध्ये आहेत. यासोबतच बीड लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाकडून संभाव्य उमेदवार कोण असतील हे सुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे. ते सुद्धा आपण पाहणार आहोत आणि महाविकास आघाडीकडून सुद्धा संभाव्य उमेदवारांची यादी काय असेल ते सुद्धा आपण तपशीलवार पाहणार आहोत. प्रीतम मुंडे या सध्या विद्यमान खासदार आहेत बीडमधून, त्यांचं नाव चर्चेत आहे. सोबतच पंकजा मुंडे भाजपाच्या नेत्या आहेत आणि सुरेश धस हे भाजपाचे आमदार आहेत, त्यांचं नाव सध्या लोकसभेसाठी बीडच्या चर्चेत आहे. याच संपूर्ण संभाव्य उमेदवारांच्या चर्चेबाबत सध्या बीडमध्ये काय बोललं जातंय, काय तिथले राजकीय वारे वाहू लागलेत, त्या संदर्भात आमचे बीडचे प्रतिनिधी उद्धव मोरे माहिती देतात. पाहूयात. बीड लोकसभेमध्ये नेमकी हवा कोणाची असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे. कारण की उमेदवारीचं चित्र स्पष्ट झालं नसल्यामुळे चर्चाच बीड लोकसभा मतदारसंघामध्ये होत आहेत. पंकजा मुंडेंचं नाव असेल, प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा असेल आणि महाविकास आघाडीच्या संभाव्य 2-3 नावांची चर्चा जी आहे ते सातत्याने बीडमध्ये होते. मात्र खरी हवा ज्यावेळेस पुढे येईल, ज्यावेळेस उमेदवार मैदानात येतील, त्यानंतर बीडच्या हवेचं चित्र स्पष्ट होणार आहे. बीड लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा गड मानला जात असला तरी यावेळेला राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांची ताकद कमी झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा बीड लोकसभेसाठी उमेदवार कोण असेल, संभाव्य उमेदवार कोण असेल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र बीड लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे काही संभाव्य उमेदवार आहेत ज्यांच्या नावाची चर्चा आहे आणि ते उत्सुक सुद्धा आहेत. त्यांची नावे काय पाहूयात. ईश्वर मुंडे राष्ट्रपाचे नेता आहेत जे उत्सुक आहेत. नरेंद्र काळे राष्ट्रपाचेच नेता आहेत आणि सुशीला मोराळे या सुद्धा राष्ट्रपाच्या नेत्या आहेत ज्या बीडमधून लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. बीड लोकसभेची जागा महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाला यावेळेस सुटणार असल्याची चर्चा आहे आणि त्याचबरोबर संभाव्य नावाची देखील चर्चांना आता सुरुवात झालेली आहे. महाविकास आघाडीकडून नरेंद्र काळे असतील, सुशीला मोराळे असतील, त्याचबरोबर ईश्वर मुंडे असतील, या संभाव्य नावाची बीड जिल्ह्यासह राज्यामध्ये चर्चा सुरू आहे. मात्र हे चित्र तेव्हा स्पष्ट होणार आहे की ज्या वेळेस भाजपाकडून उमेदवारी जी आहे ती जाहीर केली जाणार आहे, त्यामध्ये नाराजांची बी संख्या वाढणार आहे आणि अशाच नाराजापैकी एखादा मोठा बडा नेता शरद पवार गळाला लागतो का, असं देखील चित्र या निमित्ताने पुढे येऊ शकतं. त्यामुळं महाविकास आघाडीची जरी संभाव्य नावाची स्थिती आता असली तरी खरी परिस्थिती मात्र भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच पुढे येणार आहे. उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड. गेल्या बऱ्याच काळापासून पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनाची पंकजा समर्थकांना प्रतीक्षा आहे. कारण अनेक वेळा चर्चा झाली पण संधी आली नाही. त्यामुळे पंकजा यांचं नेमकं घोडं अडलंय तरी कुठं, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 2019ला परळीमध्ये धनंजय मुंडेंकडून पंकजांचा पराभव झाला. पराभवानंतर पंकजा राजकारणातून जरा दुरावल्या. पंकजांना 2020ला राज्यसभेवर पाठवण्याची चर्चा होती. ऐनवेळी भागवत कराड यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं. जून 2022 मध्ये विधान परिषदेमध्ये पंकजांच्या नावाची चर्चा झाली. पंकजा यांनी सुद्धा विधान परिषद लढवण्याची इच्छा त्यावेळी व्यक्त केली. मात्र पुन्हा एकदा पंकजा यांचा हिरमोड झाला.
2024ला पंकजा यांच्या राजकीय पुनर्वसनाच्या चर्चा जोर धरू लागल्या, पण उमेदवारी मिळाली नाहीच. यावेळेला सुद्धा राज्यसभेच्या निवडणुका झाल्या, त्यावेळी भाजपाकडून अशोक चव्हाण यांना संधी देण्यात आली. भाजपाने महाराष्ट्रातील उमेदवार निश्चित करण्यासाठी 6 नेत्यांची समिती नेमलेली आहे. त्यांच्याकडून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे आणि लोकसभेसाठी उमेदवारांची नावं दिली जातील. या समितीची आतापर्यंत 2दा बैठक झालेली आहे. आता ही समिती या उमेदवारांचं भविष्य ठरवेल. या समितीमध्ये कोणकोणते नेते आहेत ते सुद्धा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री हे यात आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि रावसाहेब दानवे केंद्रीय राज्यमंत्री हे सुद्धा या निवडणूक समितीमध्ये सदस्य आहेत. एकूण 6 नेत्यांची ही समिती नेमण्यात आलेली आहे. सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार हे सुद्धा या 6 सदस्यांच्या समितीमध्ये सदस्य आहेत. बीडमध्ये सध्या मुंडे विरुद्ध मुंडे हा संघर्ष पाहायला मिळू शकतो. कारण पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडेंसाठी जागा सोडेन असं म्हटलं तरीही त्यांच्याकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि प्रीतम मुंडे यांनी देखील बीडमधून खासदारकीची इच्छा उघडपणे व्यक्त केलेली आहे. पाहूयात दोघी बहिणींचं काय वेगवेगळं मत आहे. आम्ही हे सामने ऑलरेडी करून झालेले आहेत. आम्ही यावर 2 वेळा एकमेकांच्या विरुद्ध मुंडे साहेबांची 2014ची आणि प्रीतमताईंची 14ची आणि 19ची 3ही लोकसभेच्या निवडणुका आम्ही विरोधात लढलो. आमचा तो अनुभव करून झालेला आहे. आता बघू काही वेगळा अनुभव वाटायला येतो का. एकूण परिस्थिती बघता आपल्याला आज महायुतीचे उमेदवार म्हणून ही निवडणूक अक्षरशः बिनविरोध होताना दिसते. महायुतीचे उमेदवार म्हणते कारण भारतीय जनता पार्टीचे संस्कार आहेत ना, स्वतःचं नाव उमेदवार म्हणून डिक्लेअर करायचं नाही. पण त्याच बरोबरीने सर्व मित्र पक्ष आहेत, आता त्यांनी तर माझंच नाव डिक्लेअर करून टाकलंय म्हणून मित्र पक्षांचा सन्मान करणं हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे संस्कार आहे. त्या दोन्ही गोष्टींचा मला विचार करणं भाग आहे. तुम्ही म्हणत असाल मी उमेदवार तर मी उमेदवार म्हणलाच आहे आता ऑलरेडी, त्यामुळे बदल होऊ शकत नाही त्याच्यामध्ये. आणि ते सगळं ऑन एअर गेलेलं आहे. गेल्या बऱ्याच काळापासून पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा त्यांच्या प्रतीक्षा त्यांच्या समर्थकांना आहे. कारण अनेक वर्ष अनेक वेळा चर्चा झाली पण संधी आली नाही. त्यामुळे पंकजा यांचं नेमकं घोडं अडलंय तरी कुठं, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 2019ला परळीमध्ये धनंजय मुंडेंकडून पंकजांचा पराभव झाला. पराभवानंतर पंकजा राजकारणातून जरा दुरावल्या. पंकजांना 2020ला राज्यसभेवर पाठवण्याची चर्चा होती. ऐनवेळी भागवत कराड यांना त्यावेळी राज्यसभेवर पाठवण्यात आलं. जून 2022 मध्ये सुद्धा विधान परिषदेची जेव्हा निवडणूक आली त्यावेळेला सुद्धा पंकजांच्या नावाची चर्चा झाली आणि पंकजा यांनी सुद्धा विधान परिषद लढवण्याची त्यावेळेला इच्छा व्यक्त केली होती. मात्र पुन्हा एकदा पंकजा यांचा हिरमोड झाला. 2024ला म्हणजे आता काही महिन्यांपूर्वी ज्या वेळेला राज्यसभेची निवडणूक झाली त्यावेळेला सुद्धा राजकीय पुनर्वसनाची चर्चा झाली पण उमेदवारी मिळाली नाही. दोन 2014 आणि 2019 मध्ये प्रीतम मुंडे यांनी बीड लोकसभा मतदारसंघामध्ये विजय मिळवला होता. त्यावेळी बंधू धनंजय मुंडे यांनी त्यांच्या विरोधात प्रचार केला होता. पण यावेळची परिस्थिती वेगळी आहे. धनंजय मुंडे यावेळी बीडमध्ये भाजपाच्या प्रचारात दिसतील कारण अजित पवारांनी भाजपासोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे बीडमध्ये महायुतीचाच उमेदवार निवडून येण्याची दाट शक्यता आहे. या संदर्भातले काही प्रतिक्रिया आहेत त्या सुद्धा पाहूयात. तिसऱ्यांदा या जिल्ह्याच्या खासदार सुद्धा महायुतीच्या ताईच होतील. हे ओझं मी माझ्या खांद्यावर याच्यासाठी घेतलंय. ही निवडणूक अशी दाखवायची आहे की दिल्लीनं सुद्धा या बीडच्या ऐतिहासिक विजयाची नोंद घेतली पाहिजे. एवढा ऐतिहासिक विजय.
फक्त बहीण बाजूला बसलेली आहे म्हणून तुला अतिशय चांगल्या शब्दात जातोय, घेऊन जा. हे असलं तर असंच. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. तिसऱ्यांदा या जिल्ह्याच्या खासदार सुद्धा महायुतीच्या ताईच होतील. हे ओझ मी माझ्या खांद्यावर याच्यासाठी घेतलंय की बीड जिल्ह्याचा इतिहासामध्ये याच्या अगोदर अनेक आघाड्यांनी आपण निवडणुका जिंकल्या, पण ही निवडणूक अशी दाखवायची आहे की दिल्लीनं सुद्धा या बीडच्या ऐतिहासिक विजयाची नोंद घेतली पाहिजे. एवढा ऐतिहासिक विजय. साल 2014ची निवडणूक 2019ची निवडणूक पाहता 2024चं चित्र बदललेलं आहे, कारण यावेळेला समीकरण बदललेले आहे. जे विरोधात होते ते आज सोबत आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे हे काल जेव्हा विरोधात प्रचार करत होते ते आज भाजपासोबत भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार करतील असं चित्र आहे. या संदर्भात जे काही राजकीय वर्तुळात चर्चा चालू आहे त्या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत बीडचे आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे. पाहूयात. बीड म्हणलं की मुंडे विरुद्ध मुंडेंचा संघर्ष संबंध राज्याला पुढे येतो. मात्र यावेळेस चित्र वेगळं आहे. पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं मनोमिलन झाल्याच्या गोष्टी ज्या आहेत ते सातत्याने पुढे येत आहेत. आणि त्याचबरोबर हे तिघेही एका युतीमध्ये असल्यामुळे यांच्यामध्ये यावेळेस संघर्ष होणार नसल्याचं बोललं जाते. तरी देखील उमेदवारीहून चर्चांना उधाण आलेले यावेळेस प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे या निवडणूक लढवतील आणि त्यांना विजयामध्ये धनंजय मुंडे यांचा चमत्कार बीड जिल्हा बघेल का, असे देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जातात. त्याचबरोबर मुंडे कुटुंबामधला जो मध्ये आलेला दुरावा होता तो कुठं ना कुठं मिटला आहे का, असे देखील प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहेत. या निवडणुकीमध्येच आपल्याला कळेल की या कुटुंबामधला संघर्ष खरंच संपलाय का आणि याला नवी किनार मिळण्याची शक्यता आहे. कारण की धनंजय मुंडे यांचा करिश्मा भगिनी प्रीतम मुंडे असो किंवा पंकजा मुंडे असो यांच्या कामाला किती येणार असं देखील बोललं जाते. त्यामुळे खरंच मुंडे विरुद्धचा मुंडे संघर्ष थांबलाय का, ही लोकसभेची निवडणूक संबंध राज्याला सांगणार आहे. उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड. अनेक वेळा संधी येऊनही पंकजा यांना उमेदवारी देण्यात आली नाही हे आपण आधीच पाहिलेलं आहे. आता पंकजा मुंडेंना पुन्हा एकदा डावलणे भाजपाला परवडणारं आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यावर स्थानिक राजकीय विश्लेषक काय म्हणतात पाहूयात. पक्षाचा जर विचार केला तर पक्षानं त्यांना फार त्यांच्याकडे असणाऱ्या मताच्या बेरजेचं राजकारण पाहता त्यांना पक्षानं फार काही संधी दिली नाही. येत्या 5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची त्यांना संधी दिली नाही. त्यांच्या फॉलोअर्सना संधी देण्यात आलेली आहे आणि पक्षानं जर त्यांच्यावर काही अन्यायाची भूमिका अजून वाढवली तर मात्र त्यांनी जर पक्षीय भूमिका काही बदलली तर मग मात्र चित्र वेगळं असेल बीडमध्ये. अजूनपर्यंत कुठलंही म्हणजे महाराष्ट्रातले जे 48 सीट आहेत याबद्दलचं कुठलंही BJPनं एक यादी अनाऊन्स केली, त्यामध्ये महाराष्ट्रातलं एका बी नावाची त्यांनी अनाऊन्समेंट केलेली नाही. आणि बीडच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना तिकीट मिळतं का नाही याबद्दलची उत्सुकता लोकांमध्ये आहे. बीड लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळेस मराठा समाजाकडून वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे. बीड मराठा समन्वयकांनी प्रत्येक गावातून 2 उमेदवार देण्याचा निर्णय आपल्या झालेल्या बैठकीमध्ये घेतलेला आहे. त्यामुळे या मतदारसंघातल्या उमेदवाराची गोची होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणूक प्रक्रियेला याचा फटका देखील बसू शकतो. उमेदवारीमुळे याचा मोठा फटका बसणार असंही बोललं जात आहे. मराठा समन्वयक आणि त्याचबरोबर भाजपाचे तालुका अध्यक्ष स्वप्नील गलधर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. काय म्हणाले पाहूया. चर्चेचा विषय नाही आहे हा, आमच्या समाजाचा विषय आहे, आमच्या लेकराबाळांच्या भविष्याचा विषय आहे. मराठा आरक्षणात ज्यांच्या कुणबीच्या नोंदी सापडलेल्या नाहीयेत, सापडू शकत नाहीयेत, अशा सर्व सामान्य गरजवंत मराठ्यांसाठी ही लोकसभेची निवडणूक थोडीशी जडशी जाणार आहे. कारण सरकारकडे जी मागणी आमची होती सगळ्या सोयऱ्यांची, त्या मागणीमध्ये पूर्णतः आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीयेत.
थोडंसं फसवण्याचा प्रयत्न तिथं झालेला आहे. राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे आणि याचाच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर तेवढ्या प्रमाणात धोकादायक परिणाम होणार नाही असं पंकजा यांनी म्हटलं. राज्य सरकारने मराठा समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाचा मराठा समाजाने विरोध केलेला आहे. त्यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की मराठा समाजाने ठरवावं आरक्षण हवं की नाही यावर अनेकदा आपण आपली भूमिका स्पष्ट केल्याचं सुद्धा पंकजा यांनी म्हटलं आणि यावर भाष्य करणं सुद्धा टाळलं आहे. पाहूयात काय म्हणाल. माझं मराठा आरक्षणाच्या बद्दलचं मत जगजाहीर आहे आणि गेले 2 दशकं राजकारणात मी ते वेळोवेळी मांडलंय. परत मांडण्याची आवश्यकता नाही. यामध्ये त्यांना घटनात्मक दृष्ट्या टिकेल असं आरक्षणच देता येईल. त्यामुळे आरक्षण कोणी कसंही हो म्हणून ते घटनात्मक जर नाही टिकलं तर मराठा समाजावर घोर अन्याय होईल. त्यामुळे मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर त्यांना टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे. बीडमध्ये सध्या कशा प्रकारे पेच हा फसलेला आहे ते आपण पाहिलं. कशा प्रकारे दावेदारी केली जाऊ शकते किंवा कोणाच्या नावाची चर्चा आहे त्या संदर्भात आपण घडामोडी सुद्धा राजकीय वर्तुळात ज्या होत आहेत त्या संदर्भातली माहिती घेतली. बीड मतदारसंघामध्ये एकूण आमदार किती आहेत, किती मतदारसंघ आहेत, सध्या ते कोणत्या पक्षाचे आहेत ते सुद्धा आपण एकदा त्याच्यावर नजर टाकूयात. बीड मतदारसंघाबद्दलची ही माहिती आपण पाहतोय. धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, बाळासाहेब आजवे हे आमदार आहेत. धनंजय मुंडे हे परळी मतदारसंघातून प्रतिनिधित्व करतात, राष्ट्रवादी त्यांचा पक्ष आहे. आणि प्रकाश सोळंके हे माजलगावातले आमदार आहेत, राष्ट्रवादी त्यांचा पक्ष आहे. तर बाळासाहेब आजवे हे आष्टी या मतदारसंघातून येतात, राष्ट्रवादी त्यांचा पक्ष आहे. लक्ष्मण पवार हे गेवराई मतदारसंघातून येतात, भाजपाकडून ते निवडून आलेले आहेत. नविता मुद्रा केज मतदारसंघातून निवडून आलेले आहेत, भाजपा त्यांचा पक्ष आहे. संदीप क्षीरसागर हे राष्ट्रपमध्ये आहेत, ते बीड या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. यासोबतच बीड लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाकडून संभाव्य उमेदवाराची चर्चा आता होऊ लागलेली आहे. काही नावं या संदर्भातली पुढे आलेली आहेत. ती कोणती नावं आहेत, कोणत्या नावाची चर्चा आहेत, कोणत्या नेत्यांना भाजपाकडून तिकीट दिलं जाऊ शकतं पाहूयात. भाजपाचे बीडचे संभाव्य उमेदवाराची यादी आपण पाहतोय. खासदार प्रीतम मुंडे सध्या विद्यमान खासदार आहेत. भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा सध्या जोर धरू लागलेली आहे. सोबतच भाजपाचे आमदार आहेत सुरेश धस यांच्या सुद्धा नावाची चर्चा आहे. बीड लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा गड मानला जात होता, तरी यावेळेला राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली आहे. शरद पवारांची ताकदही कमी झालेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा लोकसभेसाठी बीडमधला उमेदवार कोण असू शकतो, कोण कोण संभाव्य उमेदवार ज्यांच्या नावाची चर्चा आहे ते सुद्धा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. ईश्वर मुंडे राष्ट्रपतीचे नेता आहेत, ते सध्या उत्सुक आहेत लढण्यासाठी आणि त्यांच्या नावाची चर्चा सुद्धा आहे. नरेंद्र काळे राष्ट्रपतीचे नेता आहेत आणि सुशीला मोराळे यांचं सुद्धा नाव महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून बीडमध्ये सध्या चर्चेत आहे. दरम्यान उमेदवारीबाबत ज्या चर्चा सुरू आहेत त्यावर स्वतः पंकजा मुंडे यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि याबाबत आपली भूमिका आधी स्पष्ट केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि काही वेगळे संकेत त्यांनी दिले आहेत का, त्यांच्या या वक्तव्यातून फारसं स्पष्ट होत नसलं तरीही त्यांनी या संदर्भातले संकेत दिलेले आहेच की उमेदवारी ही त्यांना मिळावी, त्यांची इच्छा सुद्धा यातून व्यक्त होताना दिसते. काय म्हणाल्यात पाहूयात. प्रीतम मुंडे या 10 वर्ष लोकसभेच्या खासदार राहिल्या आहेत. अत्यंत छान त्यांनी काम केलेलं आहे. राष्ट्रवादी बरोबर युती झाल्यामुळे निसर्गतः माझा मतदारसंघावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. मी राज्याची नव्हे देशामध्ये स्टार प्रचारक राहिलेले. मी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान सर्वकडे प्रचार केलेला आहे. त्यामुळे माझ्या जिल्ह्यातील लोकसभेच्या उमेदवार कोणी असो, स्टार प्रचारक आणि सर्व जबाबदारी ही माझी असणार आहे. राष्ट्रवादीची भविष्यामध्ये जी युती आहे त्यांचे प्रचारक कोण आहेत ते ठरवतील. भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे तर भारतीय जनता पार्टी जबाबदारी आमची असणार आहे सर्वतः. त्यांची ऍडिशनल आम्हाला जे काही आता बघू किती त्याच्यामध्ये रिझल्ट येईल. त्यामुळे अशा प्रकारचं कुठलंही ठरलेलं नाही.
भारतीय जनता पार्टीचे निर्णय हे दिल्लीत होत असतात आणि दिल्लीमध्ये जे निर्णय तिथे फक्त आम्हीच पोहोचू शकतो, आमचे पक्षाचे नेतेच तिथे चर्चा करू शकतात. आता ह्याची अंदाज तर मी नाही बांधू शकत, ह्याचा अंदाज वरिष्ठच डिक्लेअर करतील. पण माझ्या लोकांनी, या सर्व लोकांनी म्हणजे आमदार सुरेश धस आणि या बूथ प्रमुखांनी माझ्यासाठी काम केलंय. 2019 केलं आहे, 14 मध्ये केलं आहे, अनेक वर्ष माझं काम केलं आहे आणि बूथ रचनेचा आढावा घेण्यासाठी मी आले. उमेदवार कोणी असेल बघू काय. पण माझ्या निवडणुकांच्या बद्दलच्या चर्चा या मी 5 वर्ष झाले ऐकते, त्यामुळे त्याला काही मी फार लक्ष घालत नाही. जे योग्य वेळी काय जे निर्णय घेईल. या जेएम विशेषमध्ये आज इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.